एका बायकोला वाटायचं तिचा नवरा तिच्यावर अजिबात प्रेम करत नाही. तो कधी मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणालाच नाही. कधी तिच्यासाठी गुलाब आणला नाही. कधी तिचं कौतुकही केलं नाही. पण एक दिवस असा आला जेव्हा हॉस्पिटलमध्ये पडलेल्या त्या नवऱ्याची डायरी वाचून ती अक्षरशः कोसळली. त्या डायरीत लिहिलेली एक ओळ तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ती ओळ काय होती जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. रात्रीचे 10:30 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजा चमकत होत्या. पण त्याहून मोठं वादळ राधाच्या मनात उठलं होतं. स्वयंपाकघरातील शेवटचं भांडं धुवून ती हॉलमध्ये आली. दिवसभराची धावपळ, मुलांचा अभ्यास, सासूसासऱ्यांची औषधं आणि घरातील प्रत्येकाची काळजी, हे सगळं करून ती पूर्णपणे थकली होती. पण तिच्या चेहऱ्यावर थकवा पाहणारा एकही माणूस घरात नव्हता. तिने घड्याळाकडे पाहिलं. 11 वाजायला आले होते. अजूनही अमोल घरी आला नाही. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. अमोल आत आला. अंगावर पावसाचं पाणी, चेहऱ्यावर प्रचंड थकवा. राधाने पाणी दिलं. जेवण वाढू का? हो, अमोलने एकच शब्द बोलला. जेवताना दोघांमध्ये एकही वाक्य बोललं गेलं नाही. राधाच्या मनात मात्र हजारो प्रश्न होते. मी एवढं करते तरी हा माझ्याशी 2 प्रेमाचे शब्दही बोलत नाही. त्या रात्री ती उशीमध्ये तोंड लपून रडत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल पुन्हा लवकर निघून गेला. राधाला वाटलं याला माझ्याशी काहीच देणं घेणं नाही. तिने तिच्या मैत्रिणीला म्हणजे मीनाला फोन केला. मीना शांतपणे म्हणाली, राधा, प्रत्येक शांत माणूस प्रेम करत नाही असं नसतं. राधा रागाने म्हणाली, प्रेम असेल तर दिसायला नको का? 2 गोड शब्द बोलायला किती वेळ लागतो? मीना काहीच बोलली नाही. दिवस असेच जात राहिले. एक दिवस राधाने ठरवलं, आज मीही यांच्याशी बोलणार नाही. त्या दिवशी अमोल घरी आला. त्याने पाहिले राधा शांत होती. जेवण टेबलावर होतं, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. अमोलने 2-3 वेळा तिच्याकडे पाहिलं. काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द पुन्हा हरवले. दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक फोन आला. तुम्ही अमोल यांच्या पत्नी बोलताय का? हो, त्यांचा अपघात झाला आहे. कृपया तात्काळ सिटी हॉस्पिटलमध्ये या. राधाच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. ती कशीबशी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ICUच्या बाहेर उभी राहून ती फक्त देवाला एकच प्रार्थना करत होती, देवा, माझा नवरा बरा कर. मी त्याच्याकडून कधीच कोणतीही तक्रार करणार नाही. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. आता डोका तळला आहे. राधाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती अमोलच्या जवळ बसली. त्याचा हात हातात घेतला. पहिल्यांदा तिला जाणवलं, हा फक्त माणूस तिचा नवरा नाही, तर तिचा आयुष्यभराचा आधार आहे. अमोलला शुद्ध आली. तो हळू आवाजात म्हणाला, राधा, कपाटात वरच्या ड्रॉवरमध्ये एक निळी डायरी आहे, ती वाच. घरी जाऊन राधाने डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आज राधाला नवीन साडी आवडली, पण मी घेऊ शकलो नाही. अजून थोडे पैसे साठवतो. पुढच्या वाढदिवशी तिला नक्की देईन. दुसऱ्या पानावर, राधा दिवसभर उभी राहते. तिचे पाय दुखत असतील. पुढच्या महिन्यात तिला आरामदायी चप्पल घेऊन द्यायची. तिसऱ्या पानावर, ती कधीच स्वतःसाठी काही मागत नाही, म्हणून तिची प्रत्येक छोटी इच्छा मी लक्षात ठेवतो. शेवटच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जर मला कधी काही झालं तर राधाने कधीच स्वतःला एकटी समजू नये. माझं प्रत्येक कष्टाचं कारण फक्त ती आणि आपलं कुटुंब आहे. मी कमी बोलतो, पण तिच्यावर मनापासून प्रेम करतो. डायरीवर राधाचे अश्रू गळत होते. तिला प्रत्येक तक्रार आठवत होती. काही दिवसांनी अमोल घरी परतला. त्या दिवशी राधाने त्याच्यासाठी आवडीचा गरमागरम स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर ती त्याच्याजवळ बसली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, मला माफ कर. मी तुझं प्रेम शब्दात शोधत राहिले, पण तू ते आयुष्यभर तुझ्या कष्टातून दाखवत होतास. अमोलला हलकंसं वाटलं. मलाही माफ कर. मला बोलायला शिकायला हवं होतं.
दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या दिवसानंतर त्यांनी एक नियम केला. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनटं मोबाईल बाजूला ठेवायचा आणि मनातलं सगळं एकमेकांना सांगायचं. कारण नातं तुटत नाही, ते हळूहळू शांत होत जातं. आणि शांततेला तोडण्यासाठी फक्त प्रेमाने बोललेले 2 शब्द पुरेसे असतात. लक्षात ठेवा, आपल्या माणसावर प्रेम असेल तर ते आजच व्यक्त करा, कारण उद्या उशीर झालेला असू शकतो. आता काही वेळा प्रेम नेहमी शब्दात व्यक्त होत नाही. काही लोक ते त्यांच्या जबाबदारीतून, कष्टातून आणि त्यागातून दाखवतात. त्यामुळे आपल्या माणसांना गृहीत धरू नका. आजच त्यांना सांगा, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. त्यामुळे आजच सर्वांनी आपल्या मनात जे काही असेल ते आपल्या प्रिय व्यक्तींना सांगून टाका. आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी अशाच छान छान स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद.